होमगार्डमध्ये उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल शौकत मुलानी यांना 1 स्टार हे प्रदान करण्यात आले। यावेळी मालन प्रतिष्ठानच्या वतीने त्यांना सन्मानित करण्यात आले। तसेच देवगाव प्रशालेतील श्रावणी मांजरे हिला 5001 रुपयाचे बक्षीस मालन प्रतिष्ठानच्या वतीने सुपूर्द करण्यात आले। तसेच 2 नंबरचे बक्षीस मुलानी या विद्यार्थिनी देण्यात आले व 3 नंबरचे बक्षीस माने या विद्यार्थिनीस सुपूर्द करण्यात आले। यावेळी उपसभापती अविनाश मांजरे, डेप्युटी सरपंच प्रकाश मांजरे यांनी वारकरी संस्थेतील विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आला। हा कार्यक्रम न्यू हायस्कूल देवगाव येथील प्रशालेमध्ये संपन्न होत आहे। 78व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त देवगाव येथील मालन प्रतिष्ठानच्या वतीने विविध बक्षिसांच्या स्वरूपात विद्यार्थ्यांना आर्थिक मदतीचा हातभार लावण्यात आलेला आहे। या कार्यक्रमास शिक्षक व माजी विद्यार्थी यांनी देखील खूप मोठ्या प्रमाणात आपली हजेरी लावलेली आहे। यावेळी न्यू हायस्कूल देवगाव या संस्थेचे सचिव जुगदार सर यांनी मालन प्रतिष्ठानचे सचिव रामेश्वर पाटील यांचे देखील स्वागत केले व अभिनंदन। मालन प्रतिष्ठानचे कार्यवाहक ॲडव्होकेट अमोल पाटील, न्यू हायस्कूल देवगाव या संस्थेचे सचिव जुगदार सर, न्यू हायस्कूलचे हेडमास्तर मोरे सर, अंधारे सर तसेच संस्थेचे सचिव मालन प्रतिष्ठानचे कार्यवाहक ॲडव्होकेट अमोल पाटील, न्यू हायस्कूल देवगाव या संस्थेचे सचिव जुगदार सर, न्यू हायस्कूलचे हेडमास्तर मोरे सर, अंधारे सर तसेच संस्थेचे सचिव यावेळी यशराज अंधारे यांनी छोटीशी कविता म्हणून दाखवलेली आहे व इथून पुढील ॲडव्होकेट पाटील हे आपल्याला मार्गदर्शन करणार। माझं नाव आहे यशराज महेश अंधारे, राहणार बार्शी, जिल्हा सोलापूर। मी तुम्हाला प्रार्थना म्हणून दाखवत आहे। एक प्रभुराया शरण में पाया, हात जोडून नमन तुला, म्हणती सगळे देवच उघड, कान सची आम्हाला, कान फुलांचे किती म्हणजे रंग मिळाले, कसं तुला उडल्या रंगात चित्रकला, तू जगपाल कमी बाल, शक्तीने दे आम्हाला। मालन प्रतिष्ठानचे ॲडव्होकेट पाटील हे मार्गदर्शन कंटाळून गेले असतील, त्याच्यामुळे मी जास्त काही न बोलता मी हे सांगतो। समजा मी असेल, आता गावातले जे अधिकारी असतील त्या सर्वांचं हे पारितोषिक जाहीर करण्यामागचा उद्देश आहे की या गावाने या मातीनं आम्हाला घडवलंय, त्या मातीचे उपकार की आणि दुसरं की तुमच्यासारखंच आम्ही पण इथं खाली बसून कधीतरी शाळा शिकलो, त्याच्या आठवणी आणि तुम्हाला प्रेरणादायक व्हावं या सगळ्यांसाठी या पारितोषिकाचं आपण आयोजन करतोय। मला वाटतं विद्यार्थ्यांबरोबरच जुगदार सर तुमचं, मोरे सर तुमचं, कारण मुलं एवढी फाडफाड इंग्रजीत भाषण करतायत हे खरंच कौतुकाची गोष्ट आहे। तुमचं परत एकदा अभिनंदन। आणि आम्हाला वाटतं आता इथून पुढे 90%चा एका विद्यार्थीने उल्लेख केला, तर 90%च्या पुढे गेल्यानंतर आपण विद्यार्थी आणि शिक्षक या सगळ्यांसाठी एक चांगलं मोठं बक्षीस जाहीर करू। आणि मी विद्यार्थ्यांना एवढंच सांगेल की आयुष्यात स्वप्न बघा, आयुष्यात सगळं काही शक्य आहे। आज आमची आजी मालन भाभी तिच्या नावाने हे पुरस्कार किंवा एक छोटीशी मी तर म्हणेल की तिच्या उपकारातून उतराई होण्यासाठी आम्ही हे जाहीर करतोय, कारण आज ती कुठंतरी ती नसती, उभा राहिली नसती तर आज आम्ही इथं कुणीच नसलो असतो। तसंच ह्या गावातल्या प्रत्येक आजी आजोबा, प्रत्येक गावातल्या नागरिक, प्रत्येकाचं आमचं जडणघडणीत योगदान आहे। इथून पुढे भरपूर मोठे व्हा, इथून पुढे तुमच्या आयुष्यात हायस्कूलच्या जीवनात कुठेही कधीही कसलीही मदत लागली, आम्ही त्याच्यासाठी जर उभा राहू शकलो तर खरंच तो उपकाराचा क्षण राहील। धन्यवाद।